भारत हा क्रिकेटसाठी वेडा देश आहे. भारतामध्ये क्रिकेटला धर्म मानला जातो. या धर्माचा देव सचिन तेंडुलकरला मानलं जातं. भारताने पहिली मॅच ठीक आहे, चांगलं आहे, गुड आहे असं म्हणून सोडून दिली. परंतु भारताला व्हाईट वॉश भेटला हे अक्षरशः भारताचं नाक कापलं. शूर्पणखेसारखं नाक कापलेलं आहे. मी माझी प्रत्येक वैयक्तिक भावना मांडतो याच्यामध्ये. जे काही बोलतो ते मला वाटतंय ते पूर्ण काम करून टाकलेलं आहे आपलं डायरेक्ट. BCCIची सर्वात मोठी चूक अशी झाली म्हणजे कान फाडलं पाहिजे ते BCCI वाल्यांना. अरे यार, तुम्ही कॅप्टन म्हणजे काय म्हणता त्याला, चॅम्पियनशिप विनिंग कॅप्टनला काढून एका दुसऱ्याला कॅप्टन केलं. ज्याने T20 वर्ल्ड कप आणून दिला त्याला उसकलं, दुसऱ्याला घेतलं. सरपंच त्याची PR टीम इतकी भयानक ॲक्टिव्ह होती. सगळे त्या PR टीमच्याच मागं लागले आणि सनकन त्याने अशी कानाखाली मारली. आपल्या सरपंच काय, तो साधा सदस्य बी नाही, ग्रामसेवक पण नाही, काय म्हणू त्याला, इतका पुचाट विषय करून टाकला त्याने, भयंकर एकदम. आणि त्याने परत माती काय खाल्ली की आपल्याला पहिली मॅच हारलो ना आपण, टॉस आपण जिंकलो, बॉलिंग घेतली, आपण हारलो. दुसऱ्या मॅचला टॉस जिंकला, बॅटिंग घे ना भावा, तू तेव्हा पण बॉलिंग घेतली आणि कार्यक्रम लावून टाकला, आपला पूर्ण कार्यक्रम लावून टाकला. अय्यरने मागच्या मॅचमध्ये प्रसिद्ध कृष्णा ज्याने 4 ओव्हरमध्ये 57 रन दिले त्याच्या पूर्ण ओव्हर टाकल्या होत्या आणि शिवम दुबेने 3 ओव्हरमध्ये 18 रन दिले, त्याची 1 ओव्हर पेंडिंग ठेवलेली होती. सेम किस्सा अय्यरने ह्या मॅचमध्ये पण केलेला आहे. हर्षित राणा ज्याने 3 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 1 विकेट घेतली होती, त्याची 1 ओव्हर तशीच ठेवली. अरे कशाला ठेवू राहिलाय तू तशीच. सुयश शेगडे त्याने 2 ओव्हरमध्ये 25 रन दिले. म्हणजे भारतीय टीमचं खूप मोठं नशीब आहे का लोक पहिल्यासारख्या ॲग्रेसिव्ह नाही राहिलेले. तेव्हा आम्ही पण खूप लहान होतो. मी 7वी-8वीला होतो, 6वीलाच होतो 2007ला, ज्यावेळेस आपल्याला बांगलादेशने हरवलं होतं ना, बाप रे बाप, लोकांनी अक्षरशः क्रिकेटरच्या घराबाहेर दगडफेक केलेली होती, निदर्शनं केले होते, जोडो मारो आंदोलन केलेलं होतं, इतकी इज्जत घालवली होती त्यांची. लोक आता तसं काहीच करत नाही, लोकांचं लक्ष नाही त्या गोष्टीकडं. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहे की तुम्ही आत्ता 2026मध्ये असं केलेलं आहे. तुम्ही जर 2006, 7, 8मध्ये केलेलं असतं ना भाई, तुमचे जेवढे बी आपले 11 प्लेयर आहे ना, त्यांच्या घराबाहेर आत्ता इतकं मोठं तांडव चालू राहिलेलं असतं, पोलीस प्रोटेक्शन, आर्मी वगैरे. एवढे लोक चिडायचे पहिले, आत्तासुद्धा व्यक्त होत आहे आमच्यासारखे सोशल मीडियाच्या माध्यमातून. खूप लोक म्हणतील याला लय कळतं का, याला काय जमतं, हे फक्त बडबड करता. अरे आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो, ठीक आहे, आम्हाला क्रिकेटमधलं काही समजत नसेल, पण आम्हाला जे वाटतंय ते तर आम्ही बोलू राहिलेलो आहे. व्यक्त झाल्याशिवाय ही व्हिडिओ कोणीतरी बघल, कुठपर्यंत पोहोचल, काहीतरी होईल असं आम्हाला वाटतं. बेकार, एकदम लाच काढून टाकली यार ह्या आयर्लंडकडनं, व्हाईट वॉश घेतलेला आहे बेकारी. यांनी अशी झांगणी चालू ठेवली पाहिजे. परत वन डेला रिकामा आपल्या रोहित शर्माला कॅप्टन करायचं, रिकामे दुसरे कॅप्टन आणू नका. त्या बिचाराला वर्ल्ड कप खेळू द्या. आमच्या लोकभावनेचा तर आदर करा. वर्ल्ड कपचा कॅप्टन करा आणि त्याला वर्ल्ड कप घेऊन रिटायर करून टाका ना, पण त्याला कॅप्टन तर करा. आणि T20ला सूर्याला आणा ना आमच्या. जे कोणी PR चालवतंय ना, त्या PR टीमच्या नादी लागलंच नाही पाहिजे BCCIने. लाईक्स आणि फॉलोअर्स तुम्ही कशाला त्याच्या मागं लागू राहिले. जे ओरिजिनल आहे, जे हार्डवर्किंग आहे त्यांना घ्या ना. हा आयर्लंडचा व्हाईट वॉश कित्येक पिढींपर्यंत लक्षात राहील. आम्ही आमच्या पुढच्या पिढीला तर नक्की सांगणार आहे भाऊ, हा आयर्लंडचा जो व्हाईट वॉश झालेला आहे ना आपल्याला, तो कित्येक वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील. जसं की RCBला ट्रोल करता 49-49, तशी ट्रोलिंग भारताची होणार म्हणजे होणार. कुठल्या बी क्रिकेट बोर्डकडनं घ्या, आपले मित्र असू, शत्रू असू, त्या क्रिकेट बोर्डकडनं ही भारताची ट्रोलिंग तर 100% होणार. आणि आयर्लंडसारख्या देशामध्ये तर आत्ता खूप मोठा जल्लोष चालू आहे, त्यांना त्याच्याबद्दल शुभेच्छा. पण भारतावाल्यांनो काहीतरी करा, आमच्या भावनेचा आदर करा.